नमस्कार मंडळी, कुणाल अंकिता यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत. तर मी निघालेली लोणंद या गावी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. दादरवरनं आम्ही पकडली पुणा एक्सप्रेस आणि पुण्यावरनं आम्ही पुढचा प्रवास एसटीने करणार होतो. त्यामुळे वातावरण एवढं छान झालेलं ना, पाहू शकता बाहेर एकदम हिरवगार वातावरण आणि एकदम थंडगार हवा. प्रवास करायला पण खूप मजा येत होती. पहिल्यांदा अनुभवणार होती मी हा पालखीतला सोहळा आणि कसं असतं पालखीमधलं माहोल. वारकरी एवढे दर्शनासाठी जातात माऊलींच्या. तर मी पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच कशा प्रकारे आमचा प्रवास झाला, काय झाला, नक्की बघा. फायनली आम्ही येऊन पोचलो आहे पुण्यात आणि आम्ही आलो पटरी क्रॉस करत. तुम्हाला दाखवतो. आम्ही आलो आहे गेटपर्यंतचा प्रवास. चला बसने करूया. आम्ही स्वारगेट डेपोत फिरतोय. बघा आमचा अवतार. आम्हाला आता बस भेटली आहे. कुठे जायला? पारगाव खंडा. पारगाव खंडाळा. बस पुरी खाली आहे मागून बघू शकतो. चला आता भेटूया आपण पारगावला. कल मैं सुबह का ट्रेन से आम्ही ज्या गाडीने आलो तीच गाडी आता चालली आहे लोणंदला. आमचा काय बोलतात प्रवास एकदम झटकीपट झाला की ना, आणि फटाफट गाडी देखील भेटली आम्हाला जायला. चला आता भेटूया लोणंदला. लोणंदला पोचलो फायनली. आपला एवढा मोठा ट्रॅव्हल झालं. कसं वाटतंय तुला? मला मस्त वाटतंय. कसं आलो आपण आता दादरवरून आपण आलो पुण्याला आणि पुण्यावरून मग स्वारगेटला गेलो आणि तिकडून आता पारगाव खंडाळा करत आपण पोचले लोणंदला. आता भेटूया पुढे काही. बघा आता सुरुवात झाली आहे मस्त एकदम. लोणंद विळी विळी आणि तर कोयती. लोणंद नगरी मस्त आता गजबजली एकदम वारकऱ्यांच्या स्वागतासाठी. एकदम फर्स्ट क्लास. ह्याच्या खाली तिकडे दुकानांमध्ये कुठे निघणार? मी चहा पितोय. संध्याकाळ झाली, म्हटलं थोडा चहा पिऊया आणि फ्रेश होऊया. आपली ब्लॅक टी. या तुम्ही पण आमच्याबरोबर चहा प्यायला. मी आता गाव फिरतोय. गावात आलोय. ते दूधवाले हे बघा आम्ही गावात फिरतोय. मस्त कोपर्डे गाव फिरतोय आम्ही. संध्याकाळचे वातावरण आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत. तुम्हाला वातावरण दाखवतो, थांबा. संध्याकाळचे 7चं मस्त असं वातावरण.